आष्टा तालुका वाळवा येथील नगरपालिका निवडणुकीनंतर मतदान आकडेवारीवरून मोठा गदारोळ निर्माण झाला आहे। निवडणूक प्रशासनाने जाहीर केलेली अंतिम मतदान आकडेवारी आणि सरकारी पोर्टलवर दर्शविण्यात आलेली आकडेवारी यात तफावत आढळून आली। यामुळे मतदारांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले असून कार्यकर्त्यांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत। घटनेची माहिती मिळताच आमदार जयंत पाटील आणि वैभव शिंदे यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देत अधिकाऱ्यांशी चर्चा केली, तसेच संपूर्ण बाबीचा आढावा घेतला। मतदानाचे आकडे एकसारखे का नाहीत, तफावत कशामुळे झाली, याबाबत अधिकृत स्पष्टीकरणाची मागणी होत आहे। निवडणूक विभागाकडून स्पष्ट माहिती मिळेपर्यंत नागरिक प्रतीक्षेत असून या प्रकरणावर पुढील निर्णय आणि चौकशी होण्याची शक्यता वर्तवली जाते। 30,574 आहे आणि झालेलं मतदान 22,864 आहे। परंतु नगरपालिकेच्या किंवा निवडणूक जे पाहतात त्यांच्या मार्फत जी यादी प्रसिद्ध केली यामध्ये जवळपास 2,000च्या वर मताचा म्हणजे फरक आहे आणि यामुळं पोर्टलवरनं सुद्धा आता ही लिस्ट आम्हाला सगळ्यांना मिळाली। हे पूर्णपणानं चुकीचं आहे। एकूण मतदारसंख्या यामध्ये दाखवल्या 33,328, एका प्रभागामध्ये तर 1,311 ही मतदारसंख्या असताना त्या ठिकाणी 4,077 मतदारसंख्या दाखवल्या, 1,311 संख्या आहे। आता 6 नंबर प्रभागामध्ये एकूण मतदारसंख्या 3,056 आहे। ह्यात मतदान झाले 2,394, यांनी दाखवले 1,795। अशा अनेक त्रुटी आढळल्यामुळं आम्ही अधिकाऱ्यांना या ठिकाणी जाब विचारलाय। युतीच्या बाजूने जे उमेदवार उभे आहेत ते शहरात फिरून लिंबू आणि कोंबडा मारून टाकणे, लिंबू टाकणे, वेगवेगळ्या ठिकाणी गावभर फिरून त्याच्याच बरोबर भंडारा वगैरे असं टाकण्याचं काम सगळ्या गावभर केलं आणि त्यांना पाठलाग करणारे कार्यकर्त्यांनी त्याचे फोटो काढले आणि व्हिडिओ काढलेले आहेत। एव्हिडन्स प्रॉपर आहे। सगळ्या गावात फिरून उमेदवाराने स्वतः ह्या गोष्टी केल्या, हे एव्हिडन्सेस आहेत, त्याचे क्लिप्स आहेत आणि आम्ही काल तक्रार दाखल केलेली आहे। अजूनही पोलिसांनी त्याच्यावर काही ऍक्शन घेतलेली नाही। अंधश्रद्धा निर्मूलनाचा कायदा आहे आणि अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कायद्याखाली त्याच्यावर ऍक्शन घेतली पाहिजे, पण आचारसंहितेचा भंग देखील होतो। कारण 10 नंतर, रात्री 10 नंतर असं गावात फिरणं, एकटं फिरणं आणि अशा गोष्टी करणं हे सगळे आचारसंहितेचा भंग आहे। आम्ही वाट बघतोय की आचारसंहितेचा भंग स्वतः उमेदवारांनी, नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांनी जर केला असेल तर मला वाटतं आम्ही प्रशासन आणि निवडणूक आयोग काय करणार आहे आणि पोलीस काय करणार आहे याची वाट बघतोय। दरम्यानच्या काळामध्ये जे आकडेवारी प्रसिद्ध झाली, जी व्हॉट्सअपच्या वेगळ्या ग्रुप्समध्ये फिरायला लागली, त्या आकडेवारी 1,300 मताचा एक बूथ आहे, तिथे 4,000 मतं दाखवण्यात आली किंवा 3,000 मतं दाखवली। बूथवर काही 1,700 किंवा 1,500 मतं आहेत, असे 5-6 बूथवर चुका झाल्या। जेवढं मतदान झालेलं आहे, काल आमच्याकडे जे फॉर्म देण्यात आले प्रत्येक बूथवरचे, त्यापेक्षा कितीतरी अधिक मतदान हे निवडणूक आयोगाच्या कडून बाहेर आलं, वेबसाईटवर बाहेर आलं आणि आम्हाला माहित होतं किती मतदान झालेलं आहे आणि त्यामुळे आष्ट्यातले जागृत कार्यकर्ते, नागरिक हे एकत्रित आले। या सगळ्या झालेल्या प्रकाराबद्दल त्यांनी तीव्र निषेध व्यक्त केला। जिथे मतपेट्या ठेवल्या तिथं सकाळपासून आज गर्दी गोळा झाली आणि आमचे सगळे लोक, आमचे प्रतिनिधी धैर्यशील शिंदे या ठिकाणी आले, त्यावेळी त्यांच्या समोर CCTV कॅमेरे सकाळी लावायचं काम सुरू झालं। असो, त्याबद्दलही आता आम्ही इथे प्रांत श्रीनिवास अर्जुन आणि अतिरिक्त अप्पर तहसीलदार श्रीयुत लिंबारे साहेब यांनी आम्हाला खुलासा केला। त्यांनी आम्हाला नक्की किती मतदान झाले ते बघितलं, दाखवलं। ते त्यांनी असंही सांगितलं की ही जी माहिती बाहेर गेलेली आहे ती तलाठ्याने टाईप करताना केलेल्या चुकांमुळे गेलेली असेल।
असं त्यांनी खुलासा केलेला आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्याची माहिती बाहेर रस्त्यावर देखील त्यांनी स्क्रीन लावून द्यावी अशी आम्ही त्यांना मागणी केलेली आहे. त्याचबरोबर या कॅम्पसमध्ये आत येणाऱ्या जाणाऱ्यांच्यावर एक दोन अतिरिक्त कॅमेरे लावावे अशी मागणी केलेली आहे. शेवटी 20 दिवसाचा कालावधी निर्माण झाल्यामुळं जनतेच्या मनात या निकालाविषयी आता शंका निर्माण झालेल्या आहेत. या आष्टा शहरामध्ये आमची खात्री आहे आमचा नगराध्यक्ष 4 ते 5 हजार मतांनी निवडून येणार आहे आणि 24 पैकी आमचे जवळपास 20 नगरसेवक निवडून येणार आहेत. हीच आश्चर्यात परिस्थिती आहे. उरण ईश्वरपूरमध्ये परिस्थिती आहे. आमचा उमेदवार 5 ते 7 हजार मतांनी निवडून येईल आणि 30 उमेदवार तिथे 30 नगरसेवकाची पदं आहेत. 30 मध्ये आमची 22 ते 24 उमेदवार निवडून यायला हवेत. यामध्ये फरक असेल तर लोकांचा गैरसमज होण्याची शक्यता आहे आणि म्हणून कोणत्याही प्रकारे ही व्यवस्था पारदर्शी राहावी यासाठी निवडणूक आयोगाने पुढाकार घ्यावा. पोलीस प्रशासनाने याच्यावर सक्त नजर ठेवावी आणि मला निवडणूक आयोगाला विनंती करायची आहे अशा प्रकारचे गोंधळ त्यांच्याकडून जर झाले तर जनतेच्या मनात निवडणूक आयोग, ईव्हीएम मशीन्स आणि या सगळ्या प्रक्रियेबद्दल जर शंका निर्माण झाली तर लोकशाही धोक्यात येईल. आज आम्ही शेवटी समजूतदारपणा दाखवलाय कारण शेवटी दोन्ही अधिकारी प्रांत आणि तहसीलदार अपर तहसीलदार यांनी आम्हाला जी माहिती दिली त्यावर आम्ही विश्वास ठेवतो. मतपेट्या उघडताना यापेक्षा वेगळी मतांची आकडेवारी जर बाहेर आली तर मात्र या भागातली जनता हे मतमोजणी करून देतील की नाही ही मला शंका आहे आणि त्यामुळं माझी विनंती आहे की याच्यात कोणताही फेरफार न होता निवडणुकीचे निकाल पारदर्शीपणाने लागावेत. 20 दिवसाचा कालावधी मोठा आहे त्यामुळे इथं पूर्ण प्रोटेक्शन पोलीस आणि DYSP इथं अरुण पाटील आहेत. त्यांनी आम्हाला सांगितलं की 2 लेअर मध्ये प्रोटेक्शन आहे त्यामुळे आत कोणी जाऊ शकणार नाही. अपेक्षा करतो की पोलीस वेशात कोणी येऊन आत जायची परवानगी परस्पर कोणाला मिळणार नाही आणि पोलिसांचे जे 2 लेयर्स आहेत ते इंटॅक्ट शेवटपर्यंत